सरासरी प्रकरण घेणार आहेत आपण. अभ्यास करताना लक्षात ठेवा त्या विषयाचं बेसिक माहीत पाहिजे. आता मी तुम्हाला जे सांगितलं गणिताचं बेसिक काय, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, याच्या बाहेर काही जाणार नाही. गणितात सगळं काही ते या भोवतीच फिरतं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बेसिक गणिताचा क्लिअर आहे. सरासरीचा अभ्यास करतोय, सरासरीच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बऱ्याचदा आपलं काय होतं, बेसिक थोडंफार असतं, क्लिअर नसतं, कन्सेप्टवर आपण भर देत नाही आणि प्रकरणाचा अभ्यास करायला घेतो. तर नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना आधी त्या विषयाचं बेसिक कंप्लीट करा, कोणताही विषय असो. त्याच्यानंतर ज्याचा अभ्यास करताय ती कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर तुमच्या तिथून पुढं प्रश्न सोडवणं खूप सोपी गोष्ट आहे. सरासरीची कन्सेप्ट काय पहा, सरासरी, शेकडेवारी आणि गुणोत्तर ह्या ज्या तीन संकल्पना आहेत गणितात अतिशय महत्त्वाच्या आहेत. व्यवहारात त्याचा खूप जास्त उपयोग होतो. व्यवहारात कसा उपयोग होतो, समजा तुमच्या एका मित्राचं दुकान आहे, त्याने दुकान टाकलं आहे, 2 महिन्यांनी तुम्ही भेटायला गेलात आणि त्याला विचारलं की तुझा इन्कम काय आहे. तो कसा सांगेल पहा. तुम्ही त्याला विचारलं डेली किती रुपये भेटतात, डेली किती रुपये भेटतात. आता मला सांगा असं असतं का 1 तारखेला जेवढे भेटतील तेवढेच 2 तारखेला, तेवढेच 3 तारखेला, तेवढेच 4 तारखेला, नाही ना. कधी 2000 भेटत असतील, कधी 2500 भेटत असतील, कधी 1500 भेटत असतील, कधी 500 भेटत असतील, कधी एखाद्या दिवशी 5000चाही पण त्याची विक्री होत असेल, बरोबर. मग जर त्याने सांगितलं का 1 तारखेला 2000 कलेक्शन झालं, नंतर 2500 झालं, 3 तारखेला 1900 झालं, 4 तारखेला कोणीच आलं नाही, फक्त 500 झालं, असं सांगितलं तुम्ही बोर होऊन जाता ना. तो त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. तो सांगन वर्षाला 60,000 रुपये होतं, ही सांगितली टोटल. वर्षाला किती होतं 60, पण तुम्ही तर विचारले डेली दिवसाला किती पडतं. मग तो सांगन वर्षाला 60 होतंय तर दिवसाला सरासरी काय 2000, तो ना सरासरी 2000 रुपये दिवस पडतो. सॉरी, हे महिन्याचं आहे टोटल, बरोबर आहे ना. परत सांगतो काही कन्फ्युजन असेल. महिन्याला 60,000 घेऊयात आपण वर्षाऐवजी, महिन्याला 60,000 बरोबर. मग दिवसाला किती, समजा 30 दिवसांचा महिना धरलं तर 2000 येईल का, 30 2 60. मग तो ना सरासरी 2000. आता याचा अर्थ दररोज 2000 एकदम ॲक्युरेट होतं का, कधी कमी होतं, कधी जादा होतं. पण सगळ्यांचा जर हिशोब केला तर किती होतं, जनरली 2000च्या दरम्यान येतं. म्हणजे दिवसाला कधी पहा, एका दिवशी 2500 होईल, एका दिवशी 1500 होईल, बरोबर. आणि सरासरी केलं तर एकत्र मिळवले तर 4000 होईल. 2 दिवसाला 2-2000 वाटायला येतील. मग सरासरी म्हणजे अशी किंमत असते की जी सगळ्या किमतींचा मध्य असते. सगळ्या किमतींचं काय असते, मध्य असते. समजले का. मग सरासरीचा उपयोग असा बऱ्याच ठिकाणी केला जातो, माहिती सांगण्यासाठी किंवा डेटा समजून घेण्यासाठी. तर याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. 3 भाऊ आहेत, ए बी सी. तिघा जणांनी वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावले आणि त्यांनी ठरवलं आता पैसे वाटून घ्यायचे. पहिल्या भावाने 20 लाख रुपये जमवलेत, दुसऱ्या भावाने 25 लाख रुपये जमवलेत, तिसऱ्या भावाने 30 लाख रुपये जमवलेत. बरोबर का. यांनी ठरवलं का पैसे समान वाटून घ्यायचे. समान वाटून घ्यायचे म्हणजे काय करायचं, एकमेकात मिळवायचे आणि परत काय करायचं, 3 वाटे करायचे. सरासरी म्हणजे समान वाटणे असते. आता आपण गणितात किमतींची समान वाटणी पाहणार आहोत, कारण प्रत्येक गोष्टीचं म्हणजे संख्यांची किंवा किमतींची समान वाटणी म्हणा. ए बी सी 3 भाऊ आहेत, याकडे 20 लाख आहेत, याकडे 25 लाख आहे, याकडे 30 लाख आहेत. त्यांची काय करायची आहे, समान वाटणी. आता समान वाटणी करायची म्हणजे आधी एकत्र करावं लागतील. एकत्र केले 20 अधिक 25 अधिक 35 किती होतील, भागिले 3. पहा कसं करायचं. ॲक्च्युली क्रमवार संख्या आहेत, मधल्या संख्येला 3 पट केलं तरी चालेल, तरी पण करू एकदम ट्रॅडिशनल मेथडने. 30 आणि 25 55 आणि 20
75 भागिले 3 किती येईल सरासरी? मग सरासरीचं सूत्र आहे काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्यांची बेरीज, सगळ्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. 3 संख्या होत्या ना, मग 3 संख्यांची बेरीज केली आणि भागिले काय केलं? 3. ट्रॅडिशनल मेथड आहे. तर 25 आला. आता ह्या 25चा अर्थ काय होतो? समान वाटणी करायची. मग याकडं 30 आहे, याकडं 25 आहे, याकडं 20 आहे, याकडं सगळ्यात कमी आहे ना. तर हा काय करेल? याला किती देईल? 5. याच्याकडे किती होतील? 25 25. बरोबर का? सरासरी म्हणजे फक्त समान वाटणी असते आणि समान वाटणी करताना फक्त ॲडजस्टमेंट करावं लागते. समान वाटणी करायची, मग काय करावं लागेल? ॲडजस्टमेंट. कशी ॲडजस्टमेंट? ज्याकडं जास्त आहे तो कमी याला देईल आणि सगळे एका लेवल येतील. बस सरासरी म्हणजे एवढंच आहेत, याच्या व्यतिरिक्त काही नाही. हे सूत्रबित्र काही गरजेचं नाही, हे पुस्तकात दिलं आहे म्हणून आपण वापरायचं, याची गरज पडत नाही उदाहरणं सोडवताना. पण माहिती असणं ठीक आहे. सरासरी बरोबर बेरीज कशाची? एकूण संख्यांची भागिले एकूण संख्या. किती संख्या आहेत समजलं आहे का? काही शंका यामध्ये? 20 आणि 25 यांची सरासरी काढायची, समान वाटणी करून घ्यायची. मग असं करू शकता तुम्ही, याकडे 20 आहे, याकडे 25 आहे, याकडचे एक्स्ट्रा काढून घ्या 5, याकडे 20, याकडे 20. आता 5 एक्स्ट्रा आहेत, 2.5 देऊन टाका. किती होईल? 22.5 22. समजले का? काही शंका यामध्ये? $22.8 दिला. तर याचे 20 ठेवा. एक्स्ट्रा किती आहेत? 2.8. त्याला निम्मे करा, 1.4. याला 1.4 द्या, याला 1.4 द्या. सोपं की नाही? याकडे 20 होते, याकडे 22 होते. हे 22 म्हणजे वरचे काढून टाकू. 2.8 20 करू, ते 2.8 वाटून घेऊ. समजतंय का? काही शंका यामध्ये? मग 2.8चे 2 भाग करायचे होते, याला 2ने भागा, किंवा ह्या 2चे 1 1 आणि 8चा 4 4 1.4. समजतं की सरासरी काय? सरासरी म्हणजे फक्त किमतींची समान वाटणी आहे. तुम्हाला समान वाटणी करता येईल ना? मग सरासरी येईल. समान वाटणी म्हणजे काय करायचं आहे? किमती समान वाटून घ्यायच्या. बस इतकं सिंपल आहे. सरासरीमध्ये दुसरं काहीही नाही आहे. आता याच्यात फक्त ॲडजस्टमेंट जमली पाहिजे. मग ॲडजस्टमेंट कशी करायची? जी किंमत मोठी आहे त्यातून काही किंमत काढायची आणि कशाला द्यायची? छोट्या संख्येला, छोट्या किमतीला. आणि दोन्ही कशा जेवढ्या आहेत तेवढ्या कशा करायच्या? समान करायच्या. बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. समजले का? काही शंका? एकदम बेसिक प्रश्न असा आहे तो. 10 15 20 30 40 या संख्यांची सरासरी काढा. 10 15 20 30 40 या संख्यांची सरासरी काढा. तर काय येईल यांची सरासरी? संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. किती येईल यांची बेरीज? पहा, 15 बाजू ठेवू. 10 आणि 20 30 आणि 30 60 आणि 40 100 आणि 15 115. टोटल बेरीज केली 115 भागिले काय येईल? 5 दुने 10 5 त्रिक सरासरी किती येईल? 23. आता याचा अर्थ काय झाला आहे? ह्या संख्येची 23 केली, याची 23 केली. बरोबर का? असंच केलंय ना? प्रत्येक संख्येला 23 23 23 केले. मग याचे किती कमी झाले? नाही, 40चे 23 केले म्हणजे 17 कमी झाले. इथं किती वाढले? इथं किती वाढले? 8. बरोबर. इथं किती वाढले आणि इथं किती कमी झाले? पहा बरं का. इथं 13 वाढले
इथं 8 वाढले, इथं 3 वाढले, एकूण किती वाढ झाली? 13 आणि 8 21 आणि 3 24ची वाढ झाली. 17 आणि 7 कमी झाले, इथं 7 कमी झाली, इथं 17 कमी झाले. 17 मध्ये 3 मिळू 20 आणि 4 24. म्हणजे ह्या दोन संख्यांचे 24 कमी झाले आणि ह्या तीन संख्यांचे किती वाढले? 24 वाढले. फक्त ॲडजस्टमेंट झाली, बाकी काहीही नाही. ते एवढंच पाहतात उदाहरणामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येते का नाही. आता उदाहरण हे असं नाही विचारत, हा मूळ संख्यांच्या बाबतीत विचारतात पहिल्या 4 मूळ संख्यांची सरासरी किती. तर पहिल्या 4 मूळ संख्यांची सरासरीत पहिली मूळ संख्या माहीत पाहिजे. पहिली मूळ संख्या किती असती? 2. दुसरी 3. एक लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना 2 ही मूळ संख्या वाटत नाही, कारण सगळे मूळ संख्या विषम आहेत आणि 2 सम आहेत. पण लक्षात ठेवा 2 ही मूळ संख्या आहे. मग 4 संख्यांची सरासरी काढायची. पहिल्या ज्या की मूळ आहेत 2 आणि 3, 5 आणि 5, 10 आणि 7, 17 भागिले 4, 4 चौक किती उरला? 1. भाग जाईल का? मग काय द्यायचं? दशांश चिन्ह द्यायचं. 4 दुने 8. समजते? किंवा असं घेऊ शकता, 4 चौक 16, 1 उरला, 1चा चौथा भाग पाव येईल 0.25. समजले का? पण सरासरीच्या बाबतीत तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात जनरली ते क्रमवार संख्यांच्या बाबतीत येतात. का? कारण इथं जर जास्त संख्या दिली तर रँडम संख्या असतील, असं म्हणजे 10, 15, 20 क्रमवार आहेत, तिथून पुढं 30, 40 क्रमवार नाही ना. तर जनरली असं देत नाहीत. ते काही बघणार नाही तुम्हाला सूत्र येतं की नाही. एखादी क्लास 4ची एक्झाम असतील तर एका सूत्रावर पण असं प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण जनरली इतकं सोपं विचारत नाहीत. जनरली हे असंही उदाहरण येत नाही. विचारलं तर मूळ संख्यांच्या बाबतीतील 2, 3, 5, 7 पहिल्या 5, 7, 8 मूळ संख्यांची सरासरी प्रश्न आपल्याला कसा येईल पहा. दोनशे 15, 220, 225, 230, 235, 240 आणि 245 या संख्यांची सरासरी काढा. आता एवढ्या संख्यांची बेरीज करणं वेळ खवाय की नाही? का येईल लगेच बेरीज? किती तुम्ही टेक्निकने केली तरी 200 घेतले तरी 15, 20, 25 हे सगळं एकात एक वेळ जाईल ना. मग ह्या संख्या अशा संख्या देतील तुम्हाला ज्या की क्रमवार असतील. कशा असतील? क्रमवार. आधीच्या संख्या घेतल्या होत्या, एक इकडची, एक पुढली, एक मागची अशी होती ना. तर याच्यामध्ये ह्या कशा आहेत? क्रमवार आहेत. आता क्रमवार संख्या पहा. 15 आणि 5 20, 25, 30, 35, 40, 45. याच्या आधी मी तुम्हाला सांगतो 1, 2, 3 ह्या संख्यांची सरासरी काढू. एकूण बेरीज करू. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6ची 3 मध्ये समान वाटणी करू. काही सरासरी 2. सरासरी मधली संख्या आली का? सरासरी मधली संख्या आली. ठीक आहे. 1, 2, 3, 4 याची सरासरी काढू. सगळ्यांची बेरीज किती येईल? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 भागिले 4. आता सरासरी काय आली? अडीच आली का? मग ह्या 4 मधली संख्या इकडं 2 सोडल्या, इकडं 2 सोडल्या, मध्ये काय? 2 आणि 3च्या मध्ये अडीच आहे ना. मग सरासरी कोणती संख्या असती? मधली संख्या असते, बरोबर. पण कधी कधी काय होतं, संख्या जर तुम्हाला इथं दिल्या 1, 2, 3, 141 पर्यंत, कुठपर्यंत दिल्या? मधली संख्या दिसते का? नाही, मधली संख्या दिसत नाही. मग कशी काढायची? एक तर तुम्ही मधली संख्या सरासरी घ्या. कधी कधी ती मधली संख्या दिलेल्या मधली असते किंवा कधी कधी दिलेल्यांमधली पण नसते. मग पहिली संख्या आणि शेवटची संख्या एकत्र करा बरं. 1 आणि 3 निम्म करा. सरासरी आली का? पहिली संख्या घ्या, शेवटची संख्या घ्या, निम्मी करा. मग मला सांगा ह्या क्रमवार आहेत ना. मग पहिली संख्या घ्या, शेवटची संख्या घ्या,
142 होईल का? निम्मे करा. 142चे निम्मे करायचेत. कसं करायचं पहा. 14चे निम्मे 2चे निम्मे किंवा 140चे निम्मे 2चे निम्मे 71. समजतंय का? मग याची सरासरी काय येईल? मधली संख्या. मग सरासरी जेव्हा आपल्याला प्रश्न जास्त येतात क्रमवारवर, का? कारण इथे शॉर्टकट वापरता येतात. शक्यतो क्रमवारवर प्रश्न येतात आणि क्रमवारवर शॉर्टकट वापरायचा. क्रमवार संख्या असतील, क्रमवार म्हणजे पहा 1 2 3 क्रमाने आहेत, बरोबर ना? 5 5 5 वाढतात, ह्या कशा आहेत? क्रमाने आहेत. 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, ह्या कशा आहेत? क्रमवार आहेत ना. एक ठराविक क्रमाने येतात ना, 3 3 3 3 वाढून चढत्या क्रमाने. समजते का? मग अशा वेळेस सरासरी ही एक मधली संख्या असते आणि मधली संख्या काढणं मुश्किल असेल तर पहिली अधिक शेवटची भागिले 2. मग याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता, मधली संख्या काढू शकता. इकडं 3 सोडल्या, इकडं 3 सोडल्या, बरोबर? मधली संख्या काय येईल? 230. सरासरी काय येईल? 230. आता मला सांगा, हे सोपं आहे का हे सगळ्या एकात एक मिळवायच्या मग त्याला एकूण 7 संख्या आहेत, 7 संख्येने भागायचं? हे सोपं आहे. जर सगळे मिळवलं तर काय होईल पहा. हे 200 200 200 किती वेळा आहेत? 7 वेळा आहेत ना. ते होतील 1400. किती होतील? 1400. ह्या 25 मध्ये ह्या 15 मिळू, 40 60 90 90 आणि 40 130. हे 45 5 याच्यात मिळू, 40 आणि 40 80. 130 आणि 80 210. याच्यात 210 मिळवायचे. मग किती होईल? 1610 भागिले 7 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 7. 7 दुने 14, 2 उरतील, 7 त्रिक 21, 230. मग एवढं करून 230 येण्यापेक्षा जर तुम्हाला माहीत असेल तर असं आणता येईल ना मधली संख्या, बरोबर आहे की नाही? म्हणून क्रमवारवर प्रश्न विचारतात. का? कारण काही जण तिथं असं सोडवतात आणि शॉर्टकट असल्यामुळे काही जण असं सोडवतात. त्यांची अपेक्षा असते की जिथे शॉर्टकट असेल असेच प्रश्न द्यावेत आणि ते मुलांनी शॉर्टकटने सोडवावेत. समजा एखाद्याला नाही लक्षात आलं मधली संख्या कोणती आहे, तर काय करायचं? पहिली अधिक शेवटची. आता हे किती सोपं आहे पहा. हे 15 45 मध्ये मिळवा, किती होतील? हे 200 आणि ते 200, 460च्या निम्मे, 400च्या निम्मे 200, 60च्या निम्मे 30, 230 सरासरी येईल का? समजते? काही शंका यामध्ये? आता समजा एवढंच दिलं असतं, आता मधली संख्या घेता येणार ना. इकडं 3 सोडल्या, इकडं 3 सोडल्या, मध्ये काय आहे का? मग ह्या दोन्हींच्या मधली संख्या घ्यायची. कशाच्या? 225 आणि 230च्या. मग यांच्यामध्ये काय आहे? 227.5. नाही लक्षात आली पहिली संख्या 215 आणि 240, बेरीज किती होईल? सॉरी 455. किती होईल? 215 अधिक 240. 40 मध्ये 15 मिळवले, 55. 200 200 400 भागिले 2. दोनच संख्या घेतल्या ना, पहिली आणि शेवटची. मग भागिले 2 किंवा त्याला निम्मा करायचं आहे. निम्मा करायचं म्हणजे भागिले 2, 2 भाग करायचे. बेदुने 4, बेदुने बेसाती 1 उरेल. किंवा आणखी सोपं सांगतो, 400च्या निम्मे 50च्या निम्मे 225, 5च्या निम्मे 225 मध्ये 2.5 मिळवायचे, 227.5. समजलंय का? मग आपण सरासरी 2 प्रकारे काढतो. पहिलं, जर संख्या क्रमवार नसतील तर, क्रमवार नसतील म्हणजे एक संख्या 10, दुसरी 8, तिसरी 30 आणि 42. काही क्रम आहे का याच्यामध्ये? मग कशी काढणार? 30 आणि 10 40, 42 आणि 8 50, 90 भागिले 4, 90 भागिले
4. ह्या सूत्राने काढणार सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज केली भागिले 4 केले म्हणजे ह्या किमतींची समान वाटणी होईल. आणि दुसरा प्रकार, जर संख्या क्रमावर असतील तर, दुसऱ्या क्रमावर असतील तर पहिलं आपण घेणार मधली किंमत, आणि मधली किंमत काढणं मुश्किल वाटलं तर पहिली अधिक शेवटची भागिले 2. समजलंय का? काही शंका? आता आणखी एक पुढचा प्रश्न पाहू. काढा बरं याची सरासरी तुम्ही. आणखी एक संख्या देतो. या 5 संख्यांची सरासरी काढा. सरासरी म्हणजे यांची समान वाटणी करायची, सगळ्यांची बेरीज करून भागिले एकूण संख्या करा, किंवा काहीतरी शॉर्टकट वापरा. कुठे आहे? पॉज करा बरं, व्हिडिओ पॉज करा. पहा, सोडवण्याच्या पद्धती सांगतो. पहिली तर काय केलं, हे सगळ्यांची बेरीज केली. काही जणांनी केली का? ते सूत्र तर आपल्याला तेच सांगतं, या सगळ्यांची काय करा, बेरीज करा. किती आली तुम्ही सांगता का? किती आली? 23,619 एवढी बेरीज आली. तर आता दुसरी म्हणजे यामध्ये ही पहिली स्टेप होती, बरोबर का? दुसरी स्टेप काय होती? 23,619 कितीने भागा? 5 चौक 5 सत 5 दुने 5 चौक 5 त्रिक 15. किती उरले? 4. पॉईंट दिला. 5 8 हे आलं उत्तर. असं सोडवलंय का? हां, नाही सोडवलं. व्हेरी गुड. काही जणांनी आज सोडवलं असेल. ही पहिली पद्धत झाली सोडवण्याची. आता दुसरे काय करतील, विचार करतील. 4,728 4,721 4,725 4,700 4,700 सगळ्यांच्या वाट्याला 4,700 तर येणार आहेत. मग बऱ्याच जणांनी काय केलं 28 अधिक 21 अधिक 25 अधिक 22 अधिक 23 यांची बेरीज केली. कारण सगळ्यांकडे काय होते? 4,000. त्यांनी ठरवलं असं ना, 4,700 तर सगळ्यांकडे आहेत. फरक कुठे आहे? वरच्या येते ना. मग 4,700 ठेवू, सगळ्यांना 4,700 4,700 4,700 आणि वर्ष वाटून घेऊ. मग काही जणांनी असं केलं. याची बेरीज पण सांगा. 119. मग याच्यात दुसरी स्टेप काय होती?
119 भागिले किती जण आहेत 5, 5 दुने 10, किती आले 1 उरला, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 19 मधून 15 गेले किती उरले 4, 4ला भाग जातो का 5 ने, मग दशांशाने द्यायचं. आणि सगळ्यात बेस्ट तिसरी मेथड होती. याकडे 4728 आहेत ना, हे वरचे 8 सोडून देऊ, 4720 झाले का याकडं, याकडे पण 4720 आहेत, वरचा एक बाजूला काढू, याच्याकडे 4720 आहेत, याकडे 4720 आहेत, याकडे 4720 आहे. प्रॉब्लेम कुठं आहे, याकडे 8 आहेत, याकडे 1 आहे, याकडे 5 आहेत, याकडे 2 आहे, याकडे 3 आहे, हे सेम करायचे आहेत ना, फक्त एवढेच सेम करायचे आहेत. तर बेस्ट वे काय होता, 4720 त्यांच्याकडे ठेवूयात आणि वरच्याची वाटणी करूयात. मग वरची किती, 8 आणि 1 9 आणि 5 14 आणि 2 16 आणि 3 19. मग करायचं होतं फक्त 19 भागिले किती 5, 5 त्रिक 15, 4 उरतील, 4ला भाग जात नाही, दशांशाने द्यायचं, 0 घ्यायचा, 5 8 आहे 40. आता सगळ्यांकडे 4720 ठेवले होते, किती ठेवले होते आपण 4720, त्याच्यात 3.8 मिळवायचे, 4723.8 एवढंच उत्तर आहे. $4723.8 बरोबर आहे. हे करायची गरज होती, हे तर 4,000 होते, सगळ्यांना 4,000 येत होते, आपण तरी वाटीत बसलो. 700 होते, 20 पण होते, फक्त प्रॉब्लेम इथे समान नव्हते. मग वरची ती चिल्लर होती ना 1 2 3 8, ती समान करायची होती. मग स्पर्धा परीक्षेला जो प्रश्न येतो ना, तो असा येतो का एकदम शॉर्टकटने सोडवता येईल. ते प्रश्न देतातच असा का ज्याच्या शॉर्टकट वापरतील, तरी पण आपण शॉर्टकट वापरत नाही. बऱ्याच जणांनी ह्या पद्धतीने सोडलं, बऱ्याच जणांनी ह्या पद्धतीने सोडलं, पण सोडवायचं कसं होतं ह्या पद्धतीने. आता तुम्ही म्हणता सर ह्या पद्धतीने का सोडवायचं. आता मी एखादा जर अभ्यास केलेला चांगला अभ्यास झालेला विद्यार्थी असेल तर तो किती सहज सोडेल. 8 आणि 1 9 आणि 5 14 आणि 2 16 आणि 3 19, 19 भागिले 5, 5 त्रिक 15, 3 4 उरले, पॉईंट घेतला, 5 48 3.8, 3.8 4720 20 आहेत ना, मिळून द्या 4723.8. तोंडी जमतंय ना, हे दाखवा बरं तोंडी सोडून. जमू पण शकतं पण सहज जमणार नाही. 5 जण आहेत, 4,000 पंचे 20,000, 7 5 35, 3,500 मिळवा, 20,000 आणि 3,500 23,500, 20 पंचे 100, आणखी हे मिळवा. हे अवघड आहे ना, एवढं डोक्यात राहील का, पण हे राहील का डोक्यात. 8 आणि 1 9, 9 आणि 5 14 16 19, 19चे 5 भाग करायचे, 19चे किती भाग करायचे 5, 5 त्रिक 15, 8 उरतील, सॉरी 4 उरतील, 5 8 40, 3.4 सॉरी 4 उरतील, 3 8 सॉरी 5 48. समजते का, 3.8 त्यात मिळवले, उत्तर येऊन जाईल. इतकं सोपं आहे. आता तुम्ही सोडवा, मी दुसरं देतो. आणि हे जर 3.8 वगैरे कसं आहे तर कळत नसेल तर अपूर्णांकांचे व्हिडिओ बघा. लगेच सोडवू नका, आणखी पूर्ण दिलं नाही. सोडवा बरं. $9,873. एवढं वेळ लागायलाच नाही पाहिजे. काय करायचं, समान वाटणी करायची ना. मग याकडे 9,870 ठेवू, याकडे 9,870 ठेवू, या संख्येत 9,870 ठेवू, या संख्येत 9,800. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का. प्रॉब्लेम कुठे आहे, याकडे 1 आहे, याकडे 5 आहे, याकडे 2 आहे, याकडे 4 आहे. समान वाटणी करायची ना. मग फक्त त्यांची समान वाटणी करून घेऊ.
9870 तर सगळ्यांकडे राहतील ना, बरोबर का? मग 1 आणि 5 6 आणि 2 8 आणि 4 12/4. मग इथं काय येईल? 9873. कळतंय का? प्रत्येक गणित एवढं सोपं असतं, फक्त आपण त्या पद्धतीने सोडवलं तर. समजतंय का? परीक्षा घेणाऱ्यांना तुम्हाला बेरीज येते का नाही बघायचं नसतं. ते याची बेरीज कशाला करायला लावतील तुम्हाला? शाळेत तुम्ही तेच केलं ना. शाळेत पास झाल्याशिवाय तिकडे येत नाहीत ना. त्यांना यात इंटरेस्ट नसतो तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतो का. त्यांना यात इंटरेस्ट असतो तुम्हाला डोकं लावता येतं का, विचार करता येतात का. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर वापरायचेत, पण त्याच्या पुढं पण विचार करायचा असतो. समजले? सरासरीवर कसे प्रश्न येतात. हे झालं रँडम संख्यांच्या बाबतीत, म्हणजे यादृच्छिक संख्या आहेत, क्रमवार नाही आहेत. याच्याच ऐवजी जर क्रमवार दिला असतं तर मग तर सोपंच आहे. 9871, 9873, 9875, 9877. 71 आणि 2 73, 2 75, 2 77. हे तर खूप सोपं आहे. यात मधली संख्या शोधा. 9873 आणि 9875 याच्या मधली संख्या काय येईल? 9874. बस आली सरासरी. मग त्यांना हे अपेक्षित असतं का तुमचं ज्ञान ह्या लेवलला आहे का क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. कळतंय? आता इथं आपण बेरीज करीत बसलो आणि एखाद्याने जर मधली संख्या काढली, सरासरीचं उत्तर काढलं आणि पुढे गेला तर तो किती पुढे राहील आपला विचार करा. आणि जास्त संख्या असतील तर ह्या दोन्हींची काय करायची आणि भागिले 2 करायचं. समजतंय का? काही शंका आहेत? आपण बघितलं रँडम असेल तर ह्या प्रकारे सोडवायचं स्पर्धा परीक्षेला, क्रमवार असेल तर मधली संख्या काढायची, मधली संख्या काढणं मुश्किल असेल तर पहिली अधिक शेवटची भागिले 2 करायचं. आता मधली संख्या कधी काढता येत नाही. 130, 135, 140 असं करत गेलो 430 पर्यंत. आता याच्यातली मधली संख्या सापडणं सोपं आहे का? 130, 135, 140 आणि मध्ये काही कळतंय का? संख्या सर्व दिसत नाहीत ना. थोडा विचार करून जमू शकतं, पण थोडा जास्त विचार करावा लागेल. यात मधली संख्या सापडते का? संख्या क्रमवार आहेत का पहा बरं. 5 ने वाढली, 5 ने वाढली, इथं पण कितीने वाढन? 5 ने. अशाच प्रकारे पुढे आहे ना. मग मला सांगा यातली मधली संख्या दिसते का आपल्याला? मग मधली दिसत नाहीत काय करा? पहिली अधिक शेवटची भागिले 2. 130 आणि 430 560. 560चे निम्मे करायचे तर किती येईल? 500चे निम्मे 250, 60च्या निम्मे 30, 250 आणि 30 280. 280ची काय येईल? सरासरी. समजलंय का? काही शंका आहे? मग कळलंय? पहिलं तर आपण काही उदाहरणं सूत्राने सोडवतो जे की मूळ संख्यांवर संदर्भात असतील. त्याच्यानंतर असे जर समान किमती असतील, शेवटच्या एक अंकात फरक असेल तर ह्या सूत्राने सोडवतो फक्त शेवटचा अंक. कधी कधी असं होऊ शकतं ना, फरक कुठे आहे? आता शेवटच्या 2 अंकात फरक आहे ना. पहिले तर 7800, 7800, 7800 सगळ्यांकडे आहेत. बदल कुठे? एकाकडे 15 आहेत, एकाकडे 20 आहेत, एकाकडे 48 आहे, एकाकडे. मग आता किती अंक घ्यायचे? शेवटचे 2 घ्यायचे. मग शेवटचे 2 घेताना पण काय करायचं पहा. मी याच्यात थोडासा बदल करतो, याला सोपं करतो. 22 ओके. 22 आणि 8 किती होतील? 30. देताना असंच देतात का तुम्हाला करताना सोपं होईल? 22 आणि 8 30. ह्या 15 आणि 45 60. बरोबर ना. 15 आणि 45 60. 22 आणि 8 30. 90 भागिले 4. 90 भागिले 4. 4 दुने 8. किती उरेल? 1. परत 4 दुने 8. आता किती उरतील? 2. पॉईंट दिला. 4 45 तर किती येईल? 7 8 कॉमन होते 22 पॉईंट. समजलंय का?
त्याला पूर्ण 7-7 हजार एकात एक मिळवू नका. जर मिळवलेस तर कुठपर्यंत जाईल ते पहा. 7 चोक 28,000 बरोबर. 8 चोक 3200 आणि मग हे 200 31,000च्या पुढं उत्तर येईल. 31,000पर्यंत जायची गरज होती का? शेवटच्या संख्या घेतल्या तर 90/4 मध्ये 100च्या आत कॅल्क्युलेशन होतात ना. मग जिथं 100च्या आत कॅल्क्युलेशन होतात तिथं आपण बेरीज करून जायचो 31,000च्या पुढे. मग ते 31,000च्या पुढे जाऊन त्याला 4ने भागायचो. एवढी करण्याची गरज असते का? स्मार्ट वर्क करा, फक्त शेवटच्या 2 संख्यांवर काम करा. समजतंय? इथपर्यंत काही अडचण आहे? आपण आज फक्त कन्सेप्ट घेऊयात, उदाहरणं उद्या घेऊत. सॉरी, उद्या सुट्टी असेल, परवा. आज फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. कारण प्रॉब्लेम काय होतो, आपण उदाहरणं सुरू करतो आणि हेच कळत नाहीत का कन्सेप्टमुळं कसं आपण फास्ट सोडवतो. समजा मॅच सुरू आहे. मॅचमध्ये पहिल्यांदा झाले 70 रन, दुसऱ्या सामन्यात झाले 75 रन, तिसऱ्या सामन्यात झाले 80 रन, चौथ्या सामन्यात ठीक आहे 3 सामने झाले. मग यांची सरासरी काय येईल? काय येईल? 75 75 75. 3 सामने झालेत, पहिला, दुसरा, तिसरा. यांची सरासरी आलेली आहे 75 सरासरी आली. याचा अर्थ काय असतो? जर समान वाटणी केली तर 75 75 75. चौथ्या मॅचमध्ये का बरं का? आता चौथ्या मॅचमध्ये काय झालंय पहा. चौथी मॅच झाली आणि चौथ्या मॅचमध्ये स्कोर झाला 95. मग मला सांगा, इकडे सरासरी 75 75 75 होती, इथं 95 झाला. आता 4ची सरासरी काढायची. कितीची काढायची? 4 मॅचची. तर 4 मॅचची सरासरी काढताना ह्या मॅचमुळे बाकीच्यांचा स्कोर वाढेल का कमी होईल? वाढेल ना, कारण जास्त रन झालेत, जास्त धावा झाल्या. मग कसा वाढेल? याकडे किती आहेत? 75 75. तर ह्या मॅचकडे पण 75 राहू देऊ ह्या सामन्यात. मग किती एक्स्ट्रा आहेत? 20 एक्स्ट्रा आहेत. 20 बाजूला काढू. समान वाटणी करायची ना. समान वाटणी करायची. मग इथून मागे तर समान वाटणी झालेली होती. मग या 95 मधून यांच्याकडे सगळ्यांकडे समान 75 75 आहेत, तर याकडे पण 75 ठेवू. बाजूला किती निघतील? 20. आता हे 20 किती जणात वाटायचे? किती येतील एकाच्या वाट्याला? मग आता 75 ऐवजी किती होईल सरासरी? 80 80 80 80. किती वाढले? 5. कुणामुळे वाढले? मग नवीन मॅचमध्ये जास्त धावा झाल्या म्हणून मागची सरासरी वाढली, सुधारली. बरोबर का? कळतंय का? मग तुम्हाला जर म्हणलं शेवटच्या मॅचमध्ये 95 धावा झाल्या तर सरासरीपेक्षा किती झाल्या? 75 पेक्षा 20 जादा झाल्या ना. मग ह्या 20 सगळ्यांच्या वाट्याला वाटून मिळतील. कळतंय का? आणि जरी तर 75च धावा झाल्या असत्या, दुसरी केस, धावा किती झाल्या असत्या? तर यांच्याकडे किती आहेत? 75 75. ह्या मॅचकडे 75 राहिले. सरासरी किती राहिली असती? 75च राहिली असती ना. सुधारली असती का? सरासरी सुधारली असती? नाही. जर या मॅचमध्ये तिसरी केस 71 धावा झाल्या असत्या. 71 धावा झाल्या असत्या. किती झाल्या असत्या? 71. आता यांच्याकडे तर 75 75 आहे मागच्या डावांमध्ये सरासरी. ही 71 सरासरी करायची म्हणजे सगळे समानवर पाहिजे. हे 75 वर, हे 71 वर चालत नाही. मग ह्या संख्येला वाढवावं लागेल ना. ह्या संख्येला ह्या धावांना वाढावं लागेल. मग यांना वाढवायचं म्हणजे हे कमी होतील. इकडूनच इकडे येईल ना. बरं, आता इकडे 71 आहे. मग यांनी एक 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 कमी केलं. ह्या धावातून, ह्या डावातून एक, या डावातून एक, या डावातून एक. किती होतील? यांचे एक एक कमी होऊन येतील 74 74 74. आणि याला 3 भेटून हा कितीवर येईल? 74. मग जर चौथ्या डावामध्ये
सरासरीपेक्षा कमी धावा झाल्या तर त्याला ह्या चौथ्या डावाला बरोबरीत आणण्यापेक्षा यांची सरासरी काय होते, कमी होते. कळते. पण चौथ्याच्या धावा सरासरी आधी 71 होत्या ना, इकडचे कमी झाले म्हणजे चौथा वाढेल ना. आणि आधी पुढच्या आधीच्या केसमध्ये 95 होते का, 95 होते. 20 जास्त होते ना, मग 20 जास्त होते म्हणून यातले बाकीच्यांना भेटतील. मग हा येईल 80 वर, बरोबर. आणि यातले 15 चौथ्या सामन्यातले यांना भेटतील ना. कळतंय की ॲडजस्टमेंट कशी होते. बस याच्यावर प्रश्न येतात. नाही समजलं परत एकदा सांगू. मी तीनही केस पुन्हा एकदा सांगतो का आणखी सोपं करू. याला सोप्या किमती घेऊ का, सोपंच आहे ना. पहिल्या सामन्यात 70 धावा झाल्या, दुसऱ्या सामन्यात 75 धावा झाल्या, तिसऱ्या सामन्यात 80 धावा झाल्या. सरासरी किती आहे. याचा अर्थ प्रत्येक समान वाटणी केली तर प्रत्येक सामन्याच्या वाट्याला 75 75 75 धावा येतात. हे समजलं म्हणजे सरासरी संपलं. सरासरीत याच्यावरच प्रश्न आहेत, बाकी काहीच नाही ॲडजस्टमेंटवर. तर हे व्यवस्थित समजून घ्या. 3 सामने झाले, सरासरी किती आली, 75 75 75. चौथ्या सामन्यात पहा बरं का, चौथ्या सामन्यामध्ये जर आणखी सोपं करतो याला, 79 धावा झाल्या. किती धावा झाल्या, 79 धावा झाल्या. मग सरासरीपेक्षा काय झाल्या, जास्त झाल्या. ओके. सरासरी इतक्याच झाल्या असत्या 75 तर सरासरीत काही बदल झाला असता का. प्रत्येक सामन्याच्या वाट्याला 75 पाहिजे होते, इकडे ऑलरेडी 75 75 75 आहेच. या सामन्यात पण 75 झाले, सरासरीत बदल नाही. पण जर दुसरी केस जास्त धावा झाल्या 79, हे तर 75 वर आहेत, इथं तर 79 धावा झाल्या, मग याला पण 75 वर ठेवू. किती एक्स्ट्रा आहेत, 4 धावा 4 डावांमध्ये वाटून घेऊत. मग किती होईल, सरासरी 76 76 76. मग इथं जास्त धावा झाल्यामुळे सगळ्यांची सरासरी काय होती, समजतंय, कळतंय का. तिसरी केस, इथं सरासरीपेक्षा कमी धावा झाल्या, सरासरीपेक्षा कमी धावा झाल्या 71. मग आता याला वाढवायचंय, मग ह्या सगळ्यांनी एक एक दिला, 1 1 1. हे कितीवर येतील, 74 74 74 वर, बरोबर का. हे येतील 74 वर आणि 1 1 1 1 याला भेटतील 3. हा पण कितीवर येईल, 74. मग याची सरासरी जर कमी असेल, याची सरासरी म्हणजे याचं जर धावा कमी असतील सरासरीपेक्षा, तर तो बाकीच्याकडून घेतो, म्हणजे ओव्हरऑल सरासरी काय होते, ढासळते, बरोबर ना, कमी होते. याने जर सरासरीपेक्षा कमी धावा केल्या तर तो बाकीच्यांना पण कमी करतो त्याला वाढवण्यासाठी. आणि चौथ्या डावाने जर जास्त धावा झाल्या चौथ्या डावात तर तो बाकीच्यांना काय करतो, समजतंय का. काही शंका आहे याच्यावर, प्रश्न कसा येतो पहा. एका खेळाडूने 15 डावात सरासरी काही धावा केल्या. 16व्या डावात त्याने 160 धावा केल्याने त्याची सरासरी लिहून घ्या बरं. चला,
एका खेळाडूने 15 डावात सरासरी काही धावा केल्या, 16व्या डावात त्याने 160 धावा केल्याने त्याची सरासरी 2 ने वाढली, तर 16व्या डावानंतरची सरासरी धावसंख्या किती असेल? सावकाश सोडवा, व्हिडिओ पॉज करा. भरपूर प्रश्न बनतात, जनरली 2 विचारतात. तर 16व्या डावानंतरची सरासरी धावसंख्या किती? आणखी काय प्रश्न विचारतील याच्याऐवजी? 16व्या डावानंतरची विचारतील किंवा 15व्या डावानंतर, बरोबर का? आता तुम्हाला कोणत्या लेव्हलला विचार करायचा आहे, कसं सोडवायचं आहे पहा. हा एक प्रश्न जर समजून घेतला तर तुम्हाला कळेल सोडवण्याची पद्धत कशी आहे. एका खेळाडूने 15 डावात सरासरी काही धावा केल्या. सोडवणं तर खूप सोपं आहे, मी तुम्हाला आधी सोडून दाखवतो. 16व्या डावात त्यांनी 160 धावा केल्या, त्यामुळे सरासरी 2 ने वाढली. किती मॅचची वाढली? 15. ही एक संख्या दिली. 16व्या डावात किती धावा झाल्या? 160. कितीने सरासरी वाढली? 2 ने. तर काय करायचं होतं पहा, 15 दुने 30 यातून वजा करायचे होते. बरोबर का? 15, 2 आणि 160 दिले होते ना, तर उत्तर काय होतं? 15 दुने 30 यातून वजा करायचे होते. उत्तर किती आलं? 130. याचं उत्तर होतं 130. इतकं सिंपल उत्तर आहे. पण हे कधी? जर तुम्हाला कन्सेप्ट समजला तर. आता नाही कन्सेप्ट समजला तर मग करा 15 गुणिले x, मग पुढं 16 गुणिले x अधिक 2, त्यातला फरक 160. मग हे तिकडं न्या, ते इकडं आणा, त्याचाच वेळ जाऊ द्या, बाकीचे तुमच्या पुढे निघून जातील. हे असं करायची गरज आहे का? ह्या पद्धतीने सोडून दाखवू का एक्सच्या? नको? तरी दाखवतो. पहा 16 गुणिले x अधिक 2, सरासरी x, 16 डावांची होईल 16 गुणिले x अधिक 2 वजा 15 डावांची वजा करू गुणिले x, बरोबर किती यायला पाहिजे? 160. मग 16x अधिक 16 दुने वजा 15x बरोबर 160. 16x मधून 15x गेले x, 32ला तिकडे पाठवून वजा होतील. 162 मधून 32 जातील, किती होतील? किती? 162 मधून सॉरी 160 मधून 32 जातील 128. x म्हणजे जुनी सरासरी. उत्तर तर ते नाही आहे. x काढलं ना, बरेच जण आनंदाच्या भरात पहिलं ऑप्शन 128 टिक करतात. आलं उत्तर. बऱ्याचदा x म्हणजे उत्तर नसतं, परत x च्या किमतीत बदल करायचा असतो. नवीन सरासरी किती आहे? 128 अधिक 2 130, बरोबर का? एवढं सोडून जर तुम्हाला उत्तर येत असेल आणि दुसरा ऑप्शन असा आहे का 15 दुने 30 आणि 30 यातून वजा करायचे, तर सोपं काय? बस 15 दुने 30, 160 मधून 30 वजा केले 130. 200च्या आत कॅल्क्युलेशन झाले का? इतक्या लांब जायची गरज आहे का? तर ही पद्धत योग्य नाही आहे. ह्या पद्धतीने सोडवू नका. सोडवायचं असेल तर स्वतःचं वाटोळ करून घ्यायचं असेल तर करून घ्या. माझं काही तुम्हाला म्हणणं नाही, पण नका सोडू ह्या पद्धतीने. ही पद्धत स्पर्धा परीक्षेसाठी नाही आहे. स्पर्धा परीक्षेसाठी शॉर्टकट 15 दुने 30 यातून वजा करा, उत्तर तर येत आहे. मग एवढ्या साध्या पद्धतीने उत्तर येत असताना यात अवघडात पडायची गरज आहे का? बरं, हे मी सांगितलं, बऱ्याच जणांना हे मांडता नाही येत. कशातून काय वजा करायचं आहे, मग 160 येणार हे नाही कळत. मग ते समजून घेण्यापेक्षा हे समजून घ्या. आता याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो. 15 डाव झाले, बरोबर का?
सरासरी काय होती, काहीतरी होती माहिती आहे का. 15 डावापर्यंत सरासरी काहीतरी होती माहिती आहे का. आता झाला 16वा डाव, 16वा सामना झाला ना, 16वा सामना झाला. 16व्या सामन्यात किती धावा झाल्या, 160. ह्या 160ने काय केलं, 160 जादा झाले ना, म्हणून सरासरी 2ने वाढवली. मग ह्या 15 जणांना किती किती भेटले, ह्या 15 मॅचला किती भेटले, 2 2 2 2 2. मग 15 2 30. मग याचे किती कमी होतील, 30. याकडे किती राहतील. आता ह्या सरासरी इतके स्वतःकडे ठेवेल ना, का कमी जास्त ठेवेल, समान वाटणी करायची ना. मग याने ह्या 15 जणांना 2 2 दिले, 2 2 नी वाढवलं. मग 15 2 30 कमी झाले, याकडे किती राहिले, मग सगळ्यांकडे 130 झाले ना. मग यांच्याकडे पण 130 झाले असते. मग नवीन सरासरी किती, 130. बरोबर ना. कारण हा जर समान वाटणीत आला आणि यांनी बाकीच्यांना वाटून याकडे 130 ठेवले, तर सगळ्यांकडे 130 असायला पाहिजे. कारण समान वाटणी आहे ना, याकडे 130 राहतात, म्हणजे हे पण 130 वर आले. तर 16व्या सामन्यानंतरची सरासरी किती, 130. आणि विचारलं 15व्या सामन्यानंतर, आता नवीन 130 आली, कितीने वाढून आली, मग आधी किती होती, बस त्याच्या एक स्टेप मागं जा. दोन्हीचे उत्तर एवढेच आहेत. आणि हा प्रश्न आयोगाला आलेला आहे, हाच नाही किमतीत बदल असेल पण या प्रकारचा. मग या प्रकारचा प्रश्न इतका सोपा प्रश्न येतो, पण त्याला आपण अवघड करतो. समजलं की योग्य पद्धत कोणती आहे, काही शंका यामध्ये. आता दुसरा एक प्रकार बनतो का सरासरी वाढली, जर 16व्या सामन्यात कमी धावा झाल्या तर सरासरी काय होईल, कमी होईल. बस दुसरा प्रकार आहे. आणि जर 16व्या सामन्यात 150 धावा झाल्या पण सरासरी बदललीच नाही, पहा 16व्या सामन्यात 150 धावा झाल्या पण सरासरी बदलली, याचा अर्थ आधी सरासरी किती होती, 150च होती. 150 होती, याकडे 150, बदलच नाही. पण इथं जास्त धावा झाल्या, मग बाकीच्यांना वाढवलं. पण मग इथं काय होतं पहा, बाकीच्यांना जर वाढवलंय त्यावेळेस 15 जणांनी यातून 2 2 भेटलेत, तर इथं कमी होतात. आणि बऱ्याच जणांना हेच पटत नाही, सरासरी वाढलो 160 कमी का होतात, कारण सरासरी बाकीच्यांची वाढती. मग बाकीच्यांची वाढती म्हणजे 160 मधून जाणार ना. समजले का. इथं थोडंसं उलट आहे. आता समजा इथंच सगळ्यांची सरासरी 2 ने कमी झाली असती, कितीने कमी झाली असती, 2 ने कमी झाली असती. तर कमी झाल्यावर काय व्हायला पाहिजे, त्याने इथं 150 धावा केल्या. किती धावा केल्या, 150. 150 धावा केल्याने सरासरी 2 ने कमी झाली. आता कमी कोणाची होणार, ह्या 15 जणांची. मग 15ची 2 ने कमी होणार, 15 2 30. त्याची कमी होऊन कोणाला भेटणार, बाकीच्यांची कमी होणार ना. 2 2 2 15 जणांची 15 2 30, ते तिथून काढणार आणि कोणाला भेटणार, मग इथं वाढणार. सरासरी कमी झाली की इथं वाढ होती. आणि आपल्याला वाटतं सरासरी कमी झाली म्हणजे हे पण कमी व्हायला पाहिजे, नाही होत, उलट होत. बरेच जण इथं फसतात. समजलंय का. ठीक आहे, पुढं समजेल, नसलं समजलं तरी. टोटल किती धावा, हां टोटल विचारतच नाही, जर विचारलंच इथं किती धावा आहेत, 160. 16व्या नंतरची सरासरी 130. म्हटले 16 सामन्यांच्या टोटल धावा, तर 130 गुणिले 16. म्हटले 15 सामन्यांच्या टोटल धावा, 128 गुणिले 15. समजतंय का. टोटलवरही आपण पाहणार आहोत, त्याच्यावरचे पण काही प्रकार आहेत ते बी घेऊ. समजलंय का. पुढचं तुम्ही सोडवता का, कृपया पेन वापरू नका. 100च्या आत कॅल्क्युलेशन करायला पेनाची गरज आहे का, कशाला वापरता. एका खेळाडूने 11 डावात सरासरी काही धावा केल्या, 12व्या डावात त्याने 180 धावा केल्याने सरासरी, इथे थोडंसं सोपं करतो, 182 धावा केल्याने त्याची सरासरी 2 ने वाढली, तर 16व्या डावानंतरची सरासरी काढा. इथं 16व्या ऐवजी काय येईल, 12. उत्तर सांगू नका, फक्त काढा तुम्ही.
किती येईल 160. कसं? एका खेळाडूने 11 डावात सरासरी काही धावा केल्या. किती आहेत माहिती आहे का? नाही. 11 पर्यंतच्या धावा माहिती नाहीत. 12व्या डावात 182 धावा झाल्या. किती झाल्या? 182. त्या केल्याने त्याची सरासरी 2 ने वाढली. मग आता 12व्या डावात 182 धावा झाल्या, त्यामुळे 11 मॅच ज्या आधीच्या होत्या त्यांची सरासरी कितीने वाढली? 2 ने. मग प्रत्येक मॅचला किती भेटले? 2 2 2. मग 11 2 22. मग याचे 22 वजा होणार. 182 मधून किती होणार वजा? 22 तर दुसऱ्यांना जाणार. त्याकडे किती राहणार? मग तो नवीन सरासरी इतके स्वतःकडे ठेवेल ना. समान वाटणी त्याच्याकडे जेवढे राहतील तेवढी नवीन सरासरी असेल. मग नवीन सरासरी किती? जुनी किती असणार? 2 ने वाढून 160 झाली, जुनी 158 असेल. एवढंच उत्तर आहे. समजतंय का? काही शंका? समजा तीन ने सरासरी वाढली. कितीने वाढली? 3 ने. याचा अर्थ किती मॅचची वाढली? 11 मॅचची. 12वी मॅच झाली, 11 मॅचची 3 ने वाढली. मग 11 त्रिक 33 त्यांना द्यावा लागणार 11 मॅचला. मग 33 कुणाचे कमी होणार? मग इथून 183तून 33 गेले, याकडे किती राहणार? 150. हा येणार सरासरीवर. हा डाव शेवटचा सरासरीवर येऊन म्हणजे 150 वर येईल. तर नवीन सरासरी 150 नवीन, आणि 3 ने वाढून 150 झाली म्हणजे जुनी. बस इतकं सिंपल आहे. पहा बरं का. एका खेळाडूने 11 डावात सरासरी काही धावा केल्या. 12व्या डावात त्याने 183 धावा केल्या. केल्याने त्याची सरासरी 3 ने वाढली. म्हणजे आधीच्या 11 मॅचला 3 ने वाढवलंय. प्रत्येक मॅचला 3 3 3 म्हणजे 11 त्रिक 33. आधीच्या मॅचला 33 भेटतील. मग शेवटच्या मॅच मधून किती वजा होतील? 33. शेवटच्या मॅचकडे किती राहतील? 150. आता 150 हे सगळे एका किमतीवर आले ना, नवीन सरासरीवर. नवीन सरासरी किती? 150. बाकीचे किती वाढून आलेत? 11 डावात 3 वाढून. म्हणजे आधी किती होते? 147 वर. प्रत्येकाला 3 3 भेटले. मग 11 मॅच होत्या. 11 ना 3 3 11 त्रिक 33 याचे कमी होतील. समजलंय का? सिंपल आहे. पुढचं तुम्ही सोडवताय. आठ डावांमध्ये सरासरी काही धावा केल्या. 9व्या डावात सांगा. किती? 100. आणि जुनी किती जणांना समजले? सर्वांना? तरी पण मी परत एकदा सांगतो का. हा एक टाईप समजला ना. सगळे टाईप असेच आहेत, फक्त धावांऐवजी माणसं येतील, नाव येईल किंवा आणखी काहीतरी येतील. एका खेळाडूने 8 डावांमध्ये काही धावा केल्या. म्हणजे इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8. इथं काही धावा केल्या. किती आहेत माहिती का? आता सरासरी दिलेली बरोबर ना. सरासरी इथं काही. 9वी मॅच झाली. 9व्या मॅचमध्ये किती झाल्या? 140. 9व्या मॅचमध्ये किती झाल्या? 140. दिसतं इथं. मग 9व्या मॅचमध्ये 140 झाल्यावर सगळ्यांची सरासरी 5 ने वाढली. मग याची 5 ने वाढली, याची 5 ने वाढली, ह्या डावाची सगळ्या डावांची 5 5 ने वाढली ना. एकूण किती डाव आहेत? 8. 8 डावांची 5 5 ने वाढली म्हणजे 8 पंचे 40. मग हे 40 ह्या डावांना कुठून भेटले? याच्यामुळे भेटले ना. मग याचे किती कमी होणार? हा कितीवर येणार? आणि हा यांना 5 5 देऊन 100 वर येतो. म्हणजे यांना पण 100 वर आणतो ना, समान वाटणी करतो ना. मग हे पण 100 वर येतात. मग नवीन सरासरी किती राहते? 100. हे 100 वर किती घेऊन येतात? यांच्याकडे आधी किती होते? 55. जेवढा विचार करता तेवढं कॅल्क्युलेशन सोपं होईल. जेवढं कमी विचार करता तेवढं कॅल्क्युलेशन अवघड होईल.
आणि कॅल्क्युलेशनपेक्षा विचार फास्ट करता येतो, त्यामुळे विचार करून सोपं बनवा. काही शंका यामध्ये? कळला हा प्रकार? जर कळला नसेल तर थोडासा जास्त विचार करा. हे एवढं घ्यायची गरज पडत नाही. 8 मॅचला 5-5 द्यायचेत म्हणजे 8 पंचे 40 कमी होणार याचे 40 कमी होऊन हा 100 वर येणार. हा शेवटचा सामना हा 100 वर आला म्हणजे सरासरी 100. सरासरी 100. नवीन तर जुनी किती? 5 ने कमी 95. समजलंय का? काही शंका? याच्यात बदल करू का? सोपं करतो जरा. एका खेळाडूने 5 डावात सरासरी काही धावा केल्या. 9व्या डावात त्याने 60 धावा केल्याने त्याची सरासरी 2 ने कमी झाली. उत्तर सांगू नका, सोडवा आपण. तर 6व्या डावानंतरची सरासरी धावसंख्या व 5व्या डावानंतरची सोडवायचे तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा, चांगला विचार. एका खेळाडूने 5 डावात, इथं 5 सामन्यांमध्ये करतो, 5 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. किती केल्या माहिती आहेत का? नाही. 5 सामने झाले, इथं दिसतंय का? 5 सामने झाले, सरासरी काही धावा आहेत. किती आहेत? काही. किती आहेत माहीत नाही. 6व्या डावात 60 धावा, 6वा डाव झाला, 60 धावा झाल्या, त्याची सरासरी 2 ने कमी झाली. म्हणजे सरासरी कितीने कमी झाली? 2 ने. मग 6व्यामुळं कमी झाली, याचा अर्थ 6व्याला द्यावं लागलं. 6व्याने कमी धावा केल्या ना, 6व्या सामन्यात कमी धावा झाल्या. 6व्या सामन्यात कमी धावा झाल्यामुळं सरासरी कितीने कमी झाली? 2 ने. मग किती सामन्यांची झाली असेल? 5 सामन्यांचे 2 2 2 कमी झाले म्हणजे 5 दुने 10. ते कमी होऊन कुठं गेले? मग याला 10 भेटणार. हा कितीवर येणार? मग नवीन सरासरी तर 70 आहे, कारण नवीन वाटणीत 70 आलेत. याच्या वाटेला 70 आले म्हणजे बाकीच्यांना पण किती असेल? मग नवीन सरासरी किती? पण 70 कशी झाली? 2 ने कमी होऊन. म्हणजे आधी किती होती? 72. पण याने कमी धावा केल्या, मग यांना पण कमी केलं, 2 ने कमी केलं. हे 72 वरून कितीवर आले? 70 वर आले. हा पण 70 वर आला. मग 6व्या डावानंतरची सरासरी 70 आणि आधी किती होती? 72. 2 ने कमी होऊन 70 आली. बस इतकं सिंपल आहे. समजतंय का? हे अशाच पद्धतीने सोडवा. ही बेस्ट मेथड आहे. आणि बाकीच्यांना एक्सने सोडवू द्या. तुम्ही अशा पद्धतीने सोडवा. प्रश्न वाचला का? पहा. एका खेळाडूने 5 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 6व्या डावात त्याने 60 धावा केल्याने त्याची सरासरी 2 ने कमी झाली. 5 दुने 10. 60तून 10 गेले. उत्तर किती? 60त 10 मिळवले. उत्तर किती? 70. 70 नवीन आहेत. 2 ने कमी होऊन 70 आलं तर जुनी किती? 72. बस 3 संख्यांवर काम करायचे तुम्हाला. 3 संख्या लिहिल्या तर तुमचं उत्तर आलं. आणि त्याला एक्स मध्ये टाकू नका. त्याला काही सूत्रबित्र पाठ करू नका. शॉर्टकट पण पाठ करू नका. साधी गोष्ट आहे. 6वा सामना झाला. 5 सामन्यांची सरासरी 2 ने कमी झाली म्हणजे 5 दुने 10. मग यांचे कमी होतात, याचा अर्थ 6व्याला भेटणार. त्यात ॲड करा, उत्तर येईल. बरोबर का? यांचे वाढतात, याचा अर्थ त्याकडून इकडे येतात, मग त्याचे कमी करा. समजतंय का? आता पहा, हा एक कन्सेप्ट समजला ना, बाकी सगळं सोपं आहे. नावाचे प्रश्न येऊत म्हणजे नावांमध्ये काही लोक बसलेले आहेत, त्यातला एक जाऊ, नाहीतर एक येऊ, नाहीतर काही पण हो. सगळ्यामध्ये हीच ॲडजस्टमेंट करायची. इकडचे वाढवले तर कुठले तरी कमी होतील, आणि कुठले तरी कमी झाले तर कुठले तरी वाढतील. साधं गोष्ट आहे. 10 सामने आहेत. किती सामने आहेत? 10. सरासरी एक काही. हा प्रश्न कोणत्या प्रकाराचा आहे पहा. 10 सामने सरासरी आहेत काही. 11वा सामना झाला. 11वा सामना झाला. 11व्या सामन्यात धावा झाल्या 120.
धावा किती झाल्या 120. त्याच्यामुळे सरासरी वाढली 1 ने. कितीने वाढली 1 ने. मग 11वा सामना झाला, सरासरी 1 ने वाढली. मग 11वा सामन्यानंतर सरासरी 1 ने वाढली. याचा अर्थ 10 सामन्यांमध्ये सरासरी कमी होती. 11व्या सामन्यात 1 ने वाढली. मग ह्या 10 जणांना किती 1 1 1 1 द्यावं लागेल ना. मग 10 1 10. यांना 10 द्यावे लागतील. म्हणजे याचे किती कमी होतील. हा कितीवर येईल 11वा सामना. मग नवीन 110 सरासरी म्हणजे यांची पण किती होईल 110. पण 1 ने वाढून 110 आलेत ना. हे आधी कितीवर होते 109 वर. हे 109 वर होते, इथं 120 झाले. त्याच्यामुळे ह्या 120 ने यांना वाढवलं. यांना 1 1 ने वाढवलं 10 जणांना, तर तो 10 ने कमी होईल ना. समजतंय का. काही शंका यामध्ये. आणखी पहा, इथं 2 ने वाढली, सरासरी 2 ने वाढली. 11वा सामना झाला, 2 ने वाढली म्हणजे आधीच्या 10 जणांची वाढली. मग या 10 जणांना किती द्यावं लागतील 2 2 2 10 दुने 20. मग यांना 20 भेटतील आणि याची 20 कमी होतील ना. यांची वाढणार म्हणजे याची कमी होणार. हा कितीवर येईल. हे 20 20 घेऊन 100 वर येतील. सॉरी 1 1 घेऊन, सॉरी 2 2 घेऊन 2 2 घेऊन 100 वर येतील. मग आधी कितीवर होते 98. समजते. आता आधीची सरासरी काय होती. 11व्या सामन्यात 90 धावा केल्या. त्याच्यामुळे सरासरी 2 ने कमी झाली. 2 ने काय झाली कमी. आता 2 ने कमी झाली म्हणजे कुणाची कमी झाली पाठीमागच्यांची. 10 जणांची 2 ने कमी झाली. याचा अर्थ 10 जणांचे 2 2 2 2 कमी झाले. मग 10 दुने 20 इकडून कमी झाले. मग गेले कुठं इकडे. मग नवीन सरासरी किती 110. 2 ने कमी होऊन 110 आली म्हणजे जुनी किती. समजलंय का. इतकं सिंपल आहे, याच्यात काही अवघड नाही आहे. आता असं जर दिलं तर थोडासा बदल करतो मी. प्रश्न 10 सामन्यांची सरासरी 160 होती. 10 सामन्यांची सरासरी किती होती 11वा सामना झाला. 11वा सामना झाला, सरासरी 2 ने वाढली. सरासरी कितीने वाढली 2 ने. प्रश्न पहा बरं का, मी परत एकदा सांगतो. 10 सामन्यांची सरासरी 160 होती. 11वा सामना झाला, सरासरी 2 ने वाढली. तर 11व्या सामन्यात किती धावा झाल्या. तर 11व्या सामन्यात किती धावा झाल्या किती होतील 182. व्हेरी गुड. इतकं फास्ट यायला पाहिजे. पहा 10 सामन्यांची सरासरी किती 160. 11वा सामना झाला, सरासरी कितीने वाढली 2 ने. 160 ची किती झाली 11व्या सामन्यानंतर सरासरी 2 ने वाढली ना. आधी सरासरी किती होती 160. आता किती झाली म्हणजे 11व्या सामन्याच्या वाट्याला सरासरी किती आली 162. पण 11व्या सामन्याने 10 जणांना 2 ने वाढले ना. मग 10 दुने 20. त्या धावा पण कुणाच्या आहेत 11व्या सामन्याच्या आहेत ना. मग 11व्या सामन्याच्या एकूण धावा किती आहेत 3 संख्यांवर काम केलं का तुमचं उत्तर येते. बस इतकं सिंपल आहे. प्रश्न कसाही विचारू द्या, कितीही फिरू द्या, उत्तर 2-3 संख्यांची बेरीज वजाबाकी येतं. समजलंय का. कधी कधी गुणाकार येतं, कधी कधी भागाकार येतं. पहा 10 सामन्यांच्या सरासरी किती होत्या 160 160 160 160. 11वा सामना झाला, सरासरी कितीने वाढली आता किती झाली 162 162 162 162. मग 11व्या सामन्याला सरासरी 162 वाट्याला आली. पण यांची कितीने वाढली 2 ने. किती सामन्यांची मग 10 दुने ते 20 धावा कुणाच्या आहेत मग त्याच्या 162 सरासरी आणि बाकीच्यांना दिलेले 20 त्याचे ॲक्च्युअल किती आहेत ही त्याची मूळ धावसंख्या आहे. मूळ धावसंख्येवर प्रश्न आला तर समजते का. आता तुम्ही एक सोडवा सेम प्रकारचं तोंडी सोडवा. लिहून नका घेऊ काय लिहायची गरज आहे, उद्या लिहून घेऊ आपण. 10 सामन्यांऐवजी 20 सामने घेऊ का. 20 सामन्यांची सरासरी
100. 20 सामन्यांची सरासरी 100. 21व्या सामन्यात सरासरी 3 ने वाढली. कितीने वाढली? 3 ने वाढली. उत्तर सांगू नका. 20 सामन्यांची सरासरी 100, 21व्या सामन्यात सरासरी 3 ने वाढली, तर 21व्या सामन्यात किती धावा झाल्या? 163. इतकं सिंपल आहे. का? 20 सामन्यांची सरासरी किती आहे? 100. सगळ्यांच्या वाट्याला 100 100 100 100 आहेत, बरोबर. 21वा सामना झाला, सरासरी 3 ने वाढली म्हणजे किती झाली? 103. सगळ्यांच्या वाट्याला 103 आले, बरोबर का? मग 21व्या सामन्याच्या वाट्याला किती? 103. पण यांचे किती वाढले? 3 3 3. किती सामन्यांचे? 20. 20 जणांचे 3 3 वाढले म्हणजे 20 त्रिक 60. मग ते 60 कुणाचे आहेत? शेवटच्या सामन्याचे आहेत ना. यात मी उत्तर किती आहे? 103. शेवटच्या सामन्याची धावसंख्या किती? समजलं का? काही शंका यामध्ये? समजतंय का? आता याच्यात कमी पण होऊ शकते. 2 ने कमी झाली. एकशे 20 होती. किती होती? किंवा याला आणखी सोपं करतो, 142 होती. किती होती? 142. 20 सामन्यांची 142 होती. 21वा सामना झाला, कमी होऊन कितीवर आली? 140 वर. आता 140 नवीन सरासरी म्हणजे सगळ्यांच्या वाट्याला 140 140 140. यांचे किती कमी झाले? किती जणांचे? मग 20 दुने 40. ते कमी होऊन इकडे भेटलेत ना. हे याचे आहेत का? ते कुणाचे आहेत? मग ते काढून टाका. याची ॲक्च्युअल ओरिजिनल धावसंख्या किती? 100. वरचे 40 तर यांचे कमी होणार, ते इकडून कमी झाले, इकडे आले. ॲडजस्टमेंट झाली ना. ही ॲडजस्टमेंट जर तुम्हाला करता आली तर सरासरीसारखं सोपं प्रकरण नाही. आणि ही जर ॲडजस्टमेंट नाही आली तर मग अवघड आहे. सरासरीमध्ये एवढंच होतं, ज्याकडे जादा आहेत त्याकडून निघून ज्याकडे कमी आहेत त्याला भेटतात. समजले का? काही शंका आहे? बस सरासरी इतकं सोपं आहे, फक्त तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला तर. आता एक लक्षात घ्या, ही जी मेथड आहे 5 10 20 सेकंदात उत्तर येतं. हार्डली 20 सेकंद खूप झाले ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांसाठी. का खूप झाले पहा बरं का. 20 सामन्यांमध्ये किती धावा झाल्या? 142. 20 सामन्यांमध्ये सरासरी 142. 21व्या सामन्यात सरासरी 2 ने कमी झाली. 2 ने कमी झाली म्हणजे 142 ची किती झाली? 140. आणि 20 जणांची 2, 20 दुने 40 वजा कर. 20-30 सेकंद खूप झाले, पण कन्सेप्ट क्लिअर. आता मला सांगा, जर तुम्हाला 15-20 सेकंदात उदाहरण सोडवायचं आहे, बरोबर, त्याच्यासाठी गरज आहे कन्सेप्ट क्लिअर होण्याची. मग जर नंतरचा टाईम वाचत असेल प्रश्न सोडवण्याचा, तर कन्सेप्ट क्लिअर व्हायला थोडा टाईम गेला काय प्रॉब्लेम आहे? तुमचं कसं माहिती आहे का, कन्सेप्ट क्लिअर व्हायला टाईम नाही गेला पाहिजे, प्रश्न सोडवायला किती पण जाऊ द्या. उलटं करा, कन्सेप्ट क्लिअर व्हायला वेळ जाऊ द्या. कन्सेप्ट क्लिअर होस तर वेळ जरी जास्त गेला तरी चालेल, पण का कन्सेप्ट क्लिअर झाला तर मी चॅलेंज करून सांगतो का सरासरीचे 100 प्रश्न तुम्ही 125-150 मिनिटात सोडवता. किती मिनिटात? 125. किती प्रश्न? 100 प्रश्न सोडताना 125 मिनिटात. आणि जर का तुम्हाला शॉर्टकट नसतील येत, कन्सेप्ट नसेल क्लिअर, तर 100 प्रश्नांना 400-500 मिनटं लागतील. म्हणजे जवळपास 400-500 मिनटं म्हणजे 6-7 तास लागतील. तेच काम तुमचं 1-2 तासात होईल, 2 तासात होईल हार्डली. जर ट्रिक्स येत असतील तर म्हणजे 4-5 तास वाचतील. त्याच्यामुळं कन्सेप्टवर भर द्या, उदाहरणं तर आपोआप येतात. आता आजचं जर कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल तर आपण सुरुवातीला उदाहरणं घेऊयात यावर. मग तुम्हाला कळेल का उदाहरणं किती, उद्या तर सुट्टी आहे परवा, मग तुम्हाला कळेल का किती फास्ट आणि बेस्ट वेने उदाहरणं सोडवता येतात. आणि हे डोक्यात ठेवा का इथून मागे ज्या XYच्या पद्धती वापरल्यात, जे सूत्र वापरलेत, ती चुकीची पद्धत आहे. ती सोडून दिली तर काहीतरी खरं आहे. तुम्ही त्याच पद्धतीनं धरून बसले तर तेच होणार. तुम्ही सोडवायला 1 मिनिट घेणार, दुसरा कोणीतरी 15 सेकंदात सोडवणार, तुमच्या पुढे निघून जाणार. तुमचे सोडून 20 प्रश्न होणार, त्याचे 30-35 होणार. शेवटी तुम्हाला वेळ उरणार नाही. तुम्ही 100 पैकी 85 पर्यंत जाणार
15 प्रश्न सोडायचे राहणार, दुसरा कोणीतरी फास्ट सोडवून शेवटच्या 15तले पण 5-10 प्रश्न बरोबर सोडवणार, तुमच्या पुढे 5-10 मार्काने राहणार, तुम्ही त्याला तिथे मागे टाकू शकणार नाहीत. स्पर्धा परीक्षेत स्पीड खूप महत्त्वाचा आहे आणि स्पीडसाठी शॉर्टकट गरजेचे आहेत. त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. नसेल जमत तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. ही बेस्ट मेथड आहे, गरजेची मेथड आहे. समजले? ज्यांची फीज बाकी आहे त्यांनी फीज भरा. उद्या सुट्टी असेल.